हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आता आम्ही तुळजापूरला तुम्ही बघू शकता. इथे तुळजापूरला आलो सकाळचे. इथे तुळजापूरच्या आता देवी इथं मंदिरात जायला आहे. रस्ता इथनं कुठं माहीत नाही. तर देवळाजवळ गेल्यावर दाखवते तुम्हाला. तर आम्ही देवळाजवळ पासून तुम्ही बघू शकता. तिथं चला या आता आतमध्ये गेलो दाखवतो तुम्हाला. आम्ही आतमध्ये पोचलो. आता आमचे बसमतची माणसं येतात आणि इथं स्नान करायला कोणतं येतं दाखवते तुम्हाला. तिथं गेल्यावर बघा पूर्ण भारी आहे. आता आले आम्ही आलो पुढं. पाठशी येतात आमचे बसमतची माणसं. हे बघा तुम्ही बघू शकता. इथे गणपतीचं मंदिर आहे. स्टार्टिंगला इथं गणपतीचं मंदिर आहे. इथनं एंट्री आहे जायला. आता आम्ही आतमध्ये एंटर केला एकदम देवळाच्या इथे. बघू शकतात गर्दी किती आहे. तुम्ही बघू शकता. आता आम्ही मुख्य दर्शनाला आलेलो आहे. इथं मुख्य दर्शनाची लाईन आहे. आता मुख्य दर्शनाला जायला आहे. चला समोर ना. आता एकदम खालती आले. आता इथनं परत वरती जायचं आहे मुख दर्शनासाठी. त्याला वरती गेल्यावर दाखवतो. आता आपण पोहोचलेला मुख्य दर्शनाच्या जवळ लाईनीला लागला. थोडंसं लाईन आहे. त्याला पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवतोय. मुख्य दर्शनाची लाईन आहे. बघू शकता इथं बाहेर मंदिर आहे. इथे शंकराचं मंदिर आहे आतमध्ये. आता आम्ही चाललो पटापट. आम्हाला पुढे जायचं आहे म्हणून आम्ही चाललो आता पुढे पटापट. रस्ता बघा कशी खराब आहे. गाडगापूरला जायला अक्कलकोट फक्त 133 किलोमीटर दूर बघू शकतात. अक्कलकोटला गेलो तुम्हाला दाखवते. आम्ही पहिला आता अक्कलकोटला जाणार, नंतर दांडकापूरला जाणार. त्याला अक्कलकोटला गेल्यावर तुम्हाला दाखवतोय अक्कलकोट कसं आहे. आता आपण अक्कलकोटला पोहोचून शकतो. त्याला रूमवर गेल्यावर तुम्हाला सांगते पुढचा काय प्लॅन आहे, कुठं जायचं आहे ते. आत्ता मी नीटच्या बॅगा काढल्या बसवरच्या. आता हॉटेल खोलय मस्त भारी आहे. सगळं सामान उतरवतात. इथनं डायरेक्ट आता अक्कलकोटला इथं आम्ही वस्ती करू. इथनं दांडगापूरला जाणार. दांडगापूरला येणार इथं सकाळी अक्कलकोटचं दर्शन करणार. तो उद्याच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला अक्कलकोटचं दर्शन बघायला भेटेल. एक गोष्ट आतमध्ये गेल्यावर तुम्हाला हॉटेल जगाचं किती भारी आहे. इथं हॉटेलचं नाव आहे हे बघा. इथे खायला आहे म्हणजे चायनीज आपल्याला पाहिजे ते भेटते खायला व्हेजमध्ये. आणि हा हॉटेल पूर्ण आहे बघा. रूम राहण्यासाठी इथं आहे. बघा पूर्ण भारी आहे एकदम. इथं रूम आहे. तिकडे आहे. तिकडे जेवण बनवायला त्याच्यात आपलं स्वतःचं असेल सामान. इकडं आमचं हॉल घेतलेला आहे. एक हॉल घेतलेला आहे बघू शकता. अजून इकडे आहेत रूम. आता तिथनं वरती गेलं करे वरती पण रूम आहेच. दाखवते तुम्हाला. हे बघा हा रास फ्लोअर आहे मला वाटते. हे बघा हे रूम आहे तिथे. हॉल असा होता म्हणून यो नाही घेतला हॉल.
बघा वरती मस्त आहेत. तुम्हाला डांगापूरला नेमक्या दाखवतो. आता मी डांगापूरला चाललोय. डांगापूरला गेलो तुम्हाला दाखवते कसं तिथं व्ह्यू आहे. आता आम्ही डांगापूरला पोचलेलो आहे. बघा किती लोक आहेत, म्हणजे इथं कमीच लोक आहेत. आता गुरुवार चालू असते पक्की लोक होती आणि उद्यापासून लोक येतील. बघा बघू शकतो लाईनीला किती गर्दी आहे. चला भेटूया बाहेर. आता मी बाहेर आली बघू शकतो किती लोक आहेत बाहेर. शिवदेव आहेत. अजून इथं मेन दर्शन झालं आमचा. बघू शकतात इथं भेटू नाही. बघा कविरा बघा. आता आलो सगळे येतात आमच्या बसमधची माणसं. तुम्ही बघू शकता किती लाईट लावलं कसलं भारी दिसतं हे मंदिर. बघा आहे असं दिसतात ते देऊला आतमध्ये. आता आम्ही त्यांना अक्कलकोटला तुम्ही बघू शकता. डांगापूरच्या आम्ही निघतात येतात आमचे याचे गाडीतले लोक. आता आम्ही बघलो अक्कलकोटला दर्शन घ्यायसाठी. त्या आत दर्शन घेणार नंतर रूमवर जाणार. हे बघा इथनं रस्ता आहे जायला देवला जवळ. त्याला देवळाजवळ गेलो तुम्हाला दाखवते. मार्केट बघा किती भरलेलं आहे. आता आम्ही गाभार येतो. आम्हाला इथं आता फोन वापरून नाही देत. आता बाहेरचं बघा मस्त आहे पूर्ण. तुम्हाला दाखवू नाही शकलो. हे बघा एक नंबर आहे पूर्ण. वाडात घर आहे. स्वामी समर्थ इथेच बसलेले. हे बघा इथे स्वामी समर्थ दिसतात. बघा तुम्हाला आता लाईट बघा क्लिअर दिसतं. ते बघा स्वामी समर्थ बघू शकता. इथे स्वामींचा फोटो आहे. आता आम्ही बाहेर आलो. आता झालं त्रुंब. अजून येतात आमची बसची माणसं. अर्धी पुरं गेलं अर्धी येतात. आता आम्ही चालू त्रुंब. मिनी घेतली बर्फी 3 प्रकारचे फ्लेवर घेतले आहेत. बघा कारण केलं आहे वाडाच्या घराच्या खालती. हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती इथे आहे. हे बघा स्वामी समर्थ. आता आमची बस आल्या का आमच्या बस जवळ. बघा तिथं आहे थांबलेल मम्मीचा. त्याला डायरेक्ट बसमध्ये गेलो तुम्हाला दाखवतो डायरेक्ट हॉटेललाच. माझा फोन स्विच ऑफ झालेला म्हणून मी तुम्हाला आल्या आल्या व्हिडिओ काढू नाही शकलो, ब्लॉग करू नाही शकलो. म्हणून आता फोन चार्जिंगची काढला आहे. बघा पोचलो. इथं खेळतात दोघं जण अजून आहेत आतमध्ये. हे बघा. चला आता मी ब्लॉग एंड करतोय.